आता ॲक्टिव्ह विद्यार्थी फक्त 27 आहेत आणि आपल्याकडे पी-सी आहेत 20, 22, 25 किंवा 10, 15 जे काय असतील ते. त्यामुळे 27 मुलांना मॅनेज करणं काही अवघड गोष्ट नाही. पण जेव्हा इथं 270चा आकडा आलेला, 270 ॲडमिशन झालेले आहेत, तर मग आपण कसं मॅनेज करणार आहोत? मग आपल्याकडे असलेलं पी-सी, आपल्याकडे असलेलं क्लासरूम मॅनेज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बॅच अँड पी-सी नावाचा ऑप्शन दिलेला आहे किंवा इथं सुद्धा तुम्ही अलोकेट बॅचवरती क्लिक करू शकता. आमच्याकडं क्लासरूम आणि प्रॅक्टिकल लॅब अशा 2 गोष्टी असतात. त्यामुळं 8 ते 9 या वेळेमध्ये सध्या आपल्याकडं 12 पी-सी रिकामे आहेत आणि 2च पी-सी विद्यार्थ्यांना अलॉट केलेले आहेत. म्हणजे अजून पण 10 विद्यार्थी ह्या बॅचला मी टाळू शकतो आणि क्लासरूममध्ये फक्त मला 4च विद्यार्थी दिसत आहेत. म्हणजे इथं सुद्धा मी माझ्या सिटिंग अरेंजमेंटप्रमाणे विद्यार्थी संख्या वाढवू शकतो. आता करायचं कसं? तुम्ही दुसरी बॅच बघितली, समजा 9 ते 10 बॅच बघितली, तर या ठिकाणी काय दिसतं आहे, तर फक्त 4च विद्यार्थी या बॅचला येऊ शकतात प्रॅक्टिकलला. कारण मी 10 पी-सी ऑक्युपाईड ऑलरेडी केलेले आहेत आणि टोटल विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थी म्हणण्यापेक्षा किती पी-सी आहेत, तर पी-सी फक्त 14च आहेत. त्यांच्याकडे पी-सी जास्त असते, आमच्याकडे 20 पी-सी आहेत. मग ठीक आहे, तुम्ही काय करा, सेटिंगमध्ये जा आणि इथं 20 आकडा लिहा. पी-सीचा नंबर लिहू शकता तुम्ही, स्लॉट तुमच्या पद्धतीने लिहा. मी 1-1 तासाचं प्रॅक्टिकल आणि 1-1 तासाचं क्लासरूम असं बनवलेलं आहे. पण तुम्हाला क्लासरूम नको असेल तर नका बनवू. तुम्हाला पाहिजे असेल तर बॅचेस तुमची 1.5 तासाची आहे, 8 ते 9:30 असंही लिहू शकता. जे काय आहे ते प्रत्येक सेंटरने आपापल्या पद्धतीने करायचं आहे. हे तर तुम्हाला मी ब्लँक दिलेलं आहे. आता बघा, हे तर मला 20 पी-सी दिसतात, तर तो सांगतो बघा 10 विद्यार्थ्यांना ही बॅच अलॉट झालेली आहे आणि 10 विद्यार्थ्यांसाठी जागा अजून पण शिल्लक आहे. असं प्रत्येक बॅचला तुम्हाला पाहता येणार आहे. तर इथून तुम्ही त्याला अलॉट करू शकता. त्याला जर क्लासरूम बदलून हवा असेल तर तुम्ही इथून क्लासरूम बदलू शकता. क्लासरूमचा टाईम बदलता येईल. इथून तुम्हाला त्याला रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करता येईल. गंमत म्हणजे अशी की हा जो विद्यार्थी याचा मी सिरियल नंबर 178 घेतो. 178 हा विद्यार्थी आहे, 8च्या बॅचला आहे. तो नाही मॅडम मला 9च्या बॅचला यायचं. मॅडम काय करतील मग, 9च्या बॅचला त्याचं नाव ॲड करतील. बघा हा रिकामा पी-सी आहे, इथं 178 लिहितील. मग तो इथं तुम्हाला मेसेज देईल की पी-सी नंबर 11 त्या विद्यार्थ्याला देण्यात आलेला आहे आणि त्याला मी टायमिंग जो क्लासरूमचा 8चा टायमिंग दिलेला आहे. आणि जेव्हा मी कन्फर्म करतो तो मेसेज ऑलरेडी सांगतो की तुम्ही ह्या विद्यार्थ्याला ऑलरेडी पी-सी 2 8ची बॅच दिलेली आहे, तुम्हाला ती कॅन्सल करून नवीन बॅच लिहायची आहे का? ओके. तर याचा अर्थ तो विद्यार्थी आता पहिल्या बॅचमधून निघून गेला. तिथं मगाशी 2 विद्यार्थी होते, आता एकच विद्यार्थी तुम्हाला दिसतील आणि तो दुसऱ्या बॅचमध्ये दिसायला लागला. इथं जर तुम्ही प्रिंट रिपोर्ट पाहिलं तर तुम्हाला ह्याची प्रिंटआउट करून बाहेर लावता येईल की क्लासरूम कोणाकोणाचा आहे आणि प्रॅक्टिकल लॅब कोणाकोणाची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, क्लासरूमचं मॅनेजमेंट कंपल्सरी करणं गरजेचं नाही. तुमच्या सोयीसाठी मी ते केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर ते फीचर वापरा, नाही वापरलं तर काहीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी बघा, त्या विद्यार्थ्याला 9 ते 10 हा क्लासरूमचा टायमिंग दिलेला आहे आणि इथं 9 ते 10चे हे विद्यार्थी. याचा अर्थ 9 ते 10ला एकच क्लासरूममध्ये विद्यार्थी आहे आणि 11 विद्यार्थी लॅबमध्ये आहेत. तर तुम्हाला इथं 11 दिसेल बघा, इथं एकच विद्यार्थी दिसतो क्लासरूममध्ये. मग तुम्ही काय करू शकता, त्या बॅचला आणखी काही विद्यार्थी तुम्हाला ॲड करता येतील. ते झालं ॲलोकेशन, ज्यांनी ऑलरेडी अगोदर ॲडमिशन घेतलं आहे. दुसरं ऑप्शन असं आहे, तुम्ही स्टुडंटमध्ये जाऊन सुद्धा इथं आपण 173ला एडिट केलं तर इथं दिसेल बघा 9ची बॅच आहे, पी-सी नंबर 15 टाकलेला आहे, क्लासरूम पण टाकलेला आहे. चेंज करायचं तर चेंज करता येईल. अशा पद्धतीने सेव्ह करून तुम्ही बाहेर पडू शकता. ॲडमिशन घेताना सुद्धा ही मेथड तुम्हाला वापरता येणार आहे. न्यू ॲडमिशनला सुद्धा एकच पी-सी एकाच टायमिंगला 2 विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही, ह्याची काळजी स्वतः सॉफ्टवेअर घेणार आहे. आणि जर का तुम्ही याचे रिपोर्ट काढून ठेवले तर रिपोर्टमध्ये क्लिअर कट दिसेल. तर 8च्या बॅचला बघा 8 ते 9ला एकच विद्यार्थी आहे आणि त्याचा क्लासरूम मात्र 9 वाजता आहे. आणि 9 ते 10च्या बॅचला काय आहे तर 15 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या क्लासरूमचा टायमिंग पण दिलेला आहे. बाकी मुलाचं टायमिंग काय लिहिलेलं नाही आहे, त्याने अजून कन्फर्म केलेलं नाही आहे. त्यांना 9च्या अगोदर यायचं आहे का 10च्या नंतर क्लासरूमला अटेंड करायचं आहे. तर हा चॉईस आपण त्यांना देऊ शकतो, कारण क्लासरूममध्ये आपण 2-4 विद्यार्थी एक्स्ट्रा बसू शकतो, लॅबमध्ये आपल्याला बसवता येणार नाही. हे फीचर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण अपडेट केलेले आहे. वापरून बघा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाका. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये काय आणखी अपडेट पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. यासाठी मी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असतो आणि त्याच्यावरती मला काम करता येईल.
ज्यांनी अजूनही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर घेतलेलं नाही आहे, कृपया त्यांनी या वेबसाईटला व्हिजिट करा. त्याच्यावरती 25% पर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे. तुम्हाला वेगवेगळे मेगा बॅचसाठी उपयोगी असणारे सॉफ्टवेअर दिसतील आणि प्रत्येक सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करायचा त्याचे व्हिडिओ तिथे दिलेले आहेत. छोटे व्हिडिओ 2-2, 3-3 मिनिटाचे पहा. काही शंका असेल तर खाली 4 नंबर दिलेले आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. चेकआउट केल्यानंतर मला 4 लोकांचे नंबर दिसतील. या 4पैकी कोणालाही जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अशा व्यक्तीला कॉल करा आणि लवकरात लवकर हे सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करा. तर मेगाबॅचला हे सॉफ्टवेअर वापरायला तुम्हाला खूप इझी जाईल आणि तुमच्या स्टाफला सुद्धा काही अडचण येणार नाही.